Hello friends, welcome to Registration Sanstha's ROSE project for 11th Science conducted by Yashwantrao Chauhan Institute of Science, Satara. Myself, Pallavi Bhosle. I am physics teacher. We will discuss topic optics. Now we will focus on all these points, that is a simple microscope, compound microscope and telescope. All these are optical instrument. It is a very important instrument to see any object in bigger size. In ray optics, we will discuss all these optical instruments. या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटची गरज काय आहे वेन आणि कुठलंही गोष्ट ऑब्जेक्ट पाहण्यासाठी किंवा त्याची साईज जी आहे ती आहे तेवढी दिसते की त्याच्यापेक्षा आपण ते ऑब्जेक्ट कुठे आहे आणि आपण ऑब्झर्वर कुठे आहोत यावर डिपेंड असतं. म्हणजे दॅट मीन्स वेदर अन ऑब्जेक्ट अपियर्स बिगर ऑर नॉट डज नॉट नेसेसरी डिपेंड्स अपॉन इट्स ओन साईज. त्याची ऍक्च्युअल जी काही साईज आहे त्यानुसार ते ऑब्जेक्ट दिसतं असं नाही. कारण की का सपोज आपण एखादा लांबचा डोंगर बघत असू तर त्याची साईज आपल्याला छोटी दिसते, पण एखादं झाड एखादं जवळ असेल आपल्या त्याची साईज त्या डोंगरापेक्षाही मोठी दिसते, पण ऍक्च्युअल तसं नसतं ना. म्हणजेच या गोष्टी आपण या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्येच त्याचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी आपण वापरणार आहोत. व्हॉट इज अ मॅग्निफाइंग पॉवर ऑफ सिंपल मायक्रोस्कोप? First of all, we will see some basic concept, that is a distance of distinct vision. Object kept very close to eye. आपण एखादा ऑब्जेक्ट आहे तुमचा, सपोज हा तुमच्या जवळ घ्या, तो पाहायचा म्हणला तो तुमच्या जवळ खूप धरला तरी तो तुम्हाला पूर्ण दिसणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे ऑब्जेक्ट केप्ट व्हेरी क्लोज टू आईज, व्हॉट विल बी हॅपन? आईज गेट स्ट्रेन्ड अँड वी कॅनॉट सी द क्लिअर इमेज. आपण कुठली एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज ही पाण्याची बॉटल आहे, तर ती पाण्याची बॉटल जी आहे मी खूप जवळ नेली तरी ती मला पूर्ण दिसणार नाही, पण एका विशिष्ट डिस्टन्सवर मी जी तर ठेवली तर ती दिसू शकते. म्हणजेच ऑब्जेक्ट ची साईज ही त्या डिस्टन्सवर पण डिपेंड आहे, ते पूर्ण दिसणं किंवा न दिसणं. सो and what far distance objects? Far distance object that means object appears small, all details cannot be seen clearly. म्हणजे ऑब्जेक्ट appears small म्हणजे मगाशीच मी म्हटलं की एखादा लांबचा डोंगर पाहिला तर त्याच्यावरचे सगळे ऑब्जेक्ट आपल्याला लांबून नाही दिसणार, त्याला त्या डोंगरावर जावं लागेल. म्हणजेच डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर खूप लांबचा ऑब्जेक्ट आहे, त्याच्यावरचे आपण सगळे डिटेल्स नाही पाहू शकत. That means object appears small, all details cannot be seen clearly. Next, that means next point, object kept at a DDV. Object can be seen clearly without straining eyes. Object kept at a DDV. What is a DDV? Distance of distinct vision. Here heading is DDV. That is a distance of distinct vision. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट पाहण्यासाठी तर ऍटलिस्ट 25 सेंटीमीटरच्या आसपास ते ऑब्जेक्ट ठेवलं तर आपल्याला ते क्लिअर दिसू शकतं. That is a DDV, distance of distinct vision. That is a DDV. That means object can be seen clearly without straining eyes. असं डिस्टन्स की आपण ते ऑब्जेक्ट क्लिअर पाहू शकतो, असं डिस्टन्स म्हणजे DDV. आणि ते नॉर्मली आपण स्टँडर्ड घेतो किती तर 25 सेंटीमीटर. Distance of distinct vision. Here is a definition. एक्झामला किंवा बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज अ DDV or define DDV. So definition is like that: distance of distinct vision is the least distance of an object from eye at which the object can be seen clearly without straining eyes. Okay, are you clear? Wait a minute.
Next, this distance, it is about 25 centimeter for a normal human eye. This distance is 25 centimeter. Remember it. Next point, actual size of the object. Size of star, trees. आपण ऍक्च्युअल साईज डोळ्यांनी उघड्या लगेच बघू शकतो का किंवा मोजू शकतो का, किंवा आपल्याला ती ऍपरंट आपण ज्या डिस्टन्सवर उभे आहोत त्यानुसार ती साईज छोटी किंवा मोठी दिसत असते. लक्षात घ्या. ऍपरंट साईज ऑफ द ऑब्जेक्ट, दॅट मीन्स साईज ऑफ द ऑब्जेक्ट as it appears to the eyes of the observer. Apparent size of the stars and trees. आता स्टार लांबून दिसतात किती छोटे छोटे. हा, एखादं झाड डोंगरावरचं छोटं दिसतं, म्हणजे ऍक्च्युअल साईज तेवढी आहे का? नाही. ऍक्च्युअल साईज वेगळी असते आणि ऍपरंट साईज वेगळी असते, कारण की ऑब्झर्वर तुम्ही कुठे आहात यावरती डिपेंड असते. सी हिअर वन ऑफ द ट्रीज हिअर. हेच ऑब्जेक्ट तुम्ही खूप लांब आहे तर तुमचा अँगल जो आहे अल्फा, हा बघा कसा दिसतो. ते ऑब्जेक्ट तुम्हाला पूर्ण दिसतंय, म्हणजे याची साईज तुम्हाला दिसतीये पण ती ऍक्च्युअल साईज नाहीये. ठीक आहे. मग आता यासाठी तो लांबून ऑब्जेक्ट पाहिलं तर अल्फा अँगल आपल्या डोळ्याच्या तिथे आपला म्हणजे तो कोण तयार होतो, तो अल्फा अँगलचा होतो. पण हेच ऑब्जेक्ट जर मी जवळून पाहत असेल तर बीटा हा अँगल होतो. मग यामध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन देम? हे तुम्ही जाणू शकता. अल्फा अँड बीटा. हिअर अल्फा इज लेस दॅन बीटा. ओके. द अँगल सबटेंडेड ऍट द आय बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड व्हिज्युअल अँगल. म्हणजे हा जो अल्फा अँगल आहे तो आपण अल्फा अँगल आहे तो काय सबटेंड केलेला आहे? ऍट द आय बाय द ऑब्जेक्ट इज कॉल्ड व्हिज्युअल अँगल. ओके. The nearer the object, the greater is the visual angle. ऑब्जेक्ट नियर असेल तर ग्रेटर अँगल होतो, म्हणजे हा बीटा अँगल इथं ग्रेटर आहे दॅन अल्फा. ओके. द फर्दर द ऑब्जेक्ट द स्मॉलर इज द व्हिज्युअल अँगल. हे आपण या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये पाहतोय की ऑब्जेक्ट जितक्या लांब तेवढा अँगल कमी आणि ऑब्जेक्ट जवळ तेवढा अँगल मोठा. सो अल्फा इज ग्रेटर, स्मॉलर दॅन beta, not greater, smaller than beta. So apparent size of the object depends upon the visual angle. जो आपला अँगल आहे त्याच्यावरती apparent size डिपेंड असते. The nearer the object, the greater is the visual angle. Okay. The further the object, smaller is the visual angle. If we bring the object closer to the eye, this angle increases, the clarity of the image increases, but there is a limit to this distance. When the distance is less than DDV, eyes get strained. लक्षात घ्या, DDV पेक्षा डिस्टन्स जर कमी असेल तर ते ऑब्जेक्ट आपला पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांना त्रास होतो. लक्षात घ्या. That means eyes get strained. Now this simple microscope is an optical instrument. What is the use, what is the construction, and what is the formula for magnifying simple microscope? We will see now. Convex lens of short focal length is used to see minute details of the small object. म्हणजे एखाद्या छोटी छोटी गोष्ट पाहण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करतो. म्हणजे एकदम स्मॉल ऑब्जेक्ट आहे ते पाहण्यासाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करतो. When an object is held within the focal length of convex lens, it forms erect, virtual and magnified image of the object at a DDV or beyond DDV. Convex lens used in this manner is called a simple microscope. बघा, पुन्हा खूप ही बेसिक कन्सेप्ट फार महत्वाचे आणि खूप छान इथं मी मेन्शन केलेलं आहे. When an object is held within focal length of convex lens. बघा, विदिन फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स जर एखादं ऑब्जेक्ट ठेवलं असेल तर त्याची इमेज इट फॉर्म्स इरेक्ट, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज ऑफ द ऑब्जेक्ट ऍट अ DDV और बियॉन्ड DDV. DDV ला मिळू शकते किंवा DDV च्या नंतरही मिळू शकते.
So convex lens used in this manner is called a simple microscope. Simple microscope म्हणून आपण कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करू शकतो. ओके, कारण की आपल्याला इमेज फॉर्म करायचे ते इरेक्ट, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड इमेज. सो ऑब्जेक्ट पुट विदिन फोकल लेंथ, हे लक्षात घ्या. फोकल लेंथच्या आत ठेवलेल्या ऑब्जेक्टची इमेज ही आपल्याला इरेक्ट, व्हर्च्युअल अँड मॅग्निफाईड दिसते. So watchmakers, jewelers, palmists and electronic technicians used it. म्हणजे ज्वेलरी बनवणारे किंवा घड्याळ दुरुस्त करणारे हे जे असतात ते लोक आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सचा यूज करताना आपण त्यांना पाहतो. ऑब्जेक्ट केप्ट ॲट अ DDV. See this figure. Suppose AB is object here and at a DDV, object kept at a DDV. So this alpha is angle to this eye, so this is a angle alpha, and distance between object and eyes at a DDV, that near about 25 centimeter. Okay, now actual simple microscope working apan pahuya आता. Put here one of the convex lens. Okay, its focal length capital F. Put here object AB. Okay, so light will be incident parallelly on this lens and meet at a focal point. Meet at a focal point. Okay, that is incident from this object and refract from this lens and passing through this focal length. Okay, then next that is a next ray is a passing through this pole. So image will be here virtual. Okay, A dash B dash is image formation due to this biconvex lens, like a simple microscope. So U is a object distance here, B to P. This distance is a U. This is a object distance. And V is a image distance. B dash P is image distance. So we can next find magnifying power of simple microscope. Okay, alpha is angle at a DDV and beta is angle made by this image. Okay, A dash B dash, at this beta is a angle subtended at the eye by the image when see through the lens. This beta is the angle subtended at the eye by the image when see through the lens. Okay, and alpha is angle, that is angle subtended at the eye by the object when held at a DDV. So take the ratio beta by alpha. So beta, what is beta? Take here tan ratio. Here all these angles are very, very small. So tan theta is nothing but nearly about theta. You know this concept, that is a tan theta. Theta is very, very small. Then near about we can write theta. Okay, so tan beta is nothing but A dash B dash upon V. Okay, and alpha is nothing but here tan alpha. Find out the tan alpha, that is a AB upon D. But here all angles are very small, so we can write tan beta is equal to beta, and tan alpha only write here alpha. So beta by alpha is magnifying power of simple microscope. So we get A dash B dash upon V divided by AB upon D. This is a equation for simple microscope for magnifying power. So again we get A dash B dash, we can write AB upon U. Why? Because here ABP, this is a similar triangle for A dash B dash P. So we can we can write here according to similar triangles, properties of similar triangle, AB upon U, okay, is equal to A dash B dash upon V. Okay, then AB upon U upon AB upon D. So here AB will cancel here.
So we get the magnifying power of simple microscope is nothing but d by u. And for lens formula, we can write 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. In this case, both u and v are negative. All of you know, according to sign convention, u and v are negative and f is a positive. Focal length of this lens, biconvex lens, is a positive, and here u and v are negative. So hence minus 1 upon v minus 1 minus in the bracket 1 upon u is equal to 1 upon f. Then rearrangement, here we get this equation, minus 1 by v plus 1 upon u is equal to 1 by f. Okay. Then we get magnifying power. Here 1 upon u is rearranged like that way. Take this side, left side, and 1 upon f plus 1 upon v here. So we get this equation and multiply by d, capital D, for this equation. Then we get magnifying power, d by u is equal to d by f plus d by v. This is the magnifying power of simple microscope. But consider here two cases. Image at a DDV. First case is image at a DDV. So V is equal to D. Image आपल्याला कुठे मिळते तर D या distance वर मिळते. So magnifying power is equal to D by U is equal to D by F plus D by V. Put here V, substitute V by D. So we get this equation. Okay. So D by D cancel or we get the 1. So 1 plus D by F is a magnifying power at a DDV. See carefully and understand. Okay. Understand all of you this formula. And next case is a image at infinity. That is a V is a at a infinity. म्हणजे image आपल्याला infinity ला मिळत असेल तर आपण मॅग्निफाइंग पॉवर त्या सिंपल मायक्रोस्कोपची फाइंड आउट करू शकतो. मॅग्निफाइंग पॉवर इज इक्वल टू डी बाय यू इज इक्वल टू डी बाय एफ प्लस डी बाय व्ही. दिस इज द प्रीवियस फॉर्म्युला. सो पुट हियर व्ही in terms of v is equal to infinity. So we get this equation. Okay. Anything divided by infinity, so we get the 0. So magnifying power at a infinity d by f. Okay. We get a magnifying power of lens can be anything from d by f to 1 plus d by f. What is meaning? तर लक्षात घ्या मॅग्निफाइंग पॉवर DDV ला 1 plus d by f असते, तसंच इन्फिनिटीला d by f असते. म्हणजे तुम्हाला त्या बिटवीन कुठल्याही एनिथिंग त्या पॉवरची लेन्स जर आपण किंवा इमेज कुठेही हे करायची म्हटलं तर तुम्हाला या बिटवीन आन्सर मिळतं. म्हणजे बिटवीन d by f टू 1 plus d by f. Now move on next optical instrument, that is a compound microscope. All of you know magnifying power of simple microscope is maximum when the image at a DDV. What is the magnifying power at a DDV? That is 1 plus d by f. All of you know. So there is a limit to which the focal length can be increased. Small focal length of the lens becomes thicker and lens defects occur. जर जेवढी आपण फोकल लेंथ लहान बनवू, कारण की का तर फॉर्म्युला आहे 1 plus d by f. f is the denominator. So lens length, focal length small, then lens becomes thicker and lens defects occur. त्या लेन्स मध्ये डिफेक्ट येण्याची शक्यता आहे. So magnifying power of simple microscope cannot be increased beyond certain limit. Certain limit च्या बाहेर आपण magnifying power increase करू शकत नाही किंवा focal length त्याची वाढवू शकत नाही. Hence an arrangement of two lenses is used in a compound microscope. Simple microscope मध्ये सिंगल लेन्स वापरलेली. आता आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप
टू लेन्सचा यूज करणार आहोत. सी हिअर, दिस इज अ ऑब्जेक्टिव्ह लेन्स. इट्स aperture is small, and here eyepiece is there. That is, just a minute. O is a objective lens, and this E is a eyepiece. This aperture is a bigger or larger than objective. Here is a notation is here, F, F0, FE, and here again FE. That is FE is a focal length of this eyepiece, and F0 is a focal length of this small lens, that is an objective lens. So first of all, object put between F0 and 2F0, that is a center of curvature and focal length. Between center of curvature and focal length, AB is an object here. We get the image. First of all, incident rays incident parallelly with principal axis, and this we get these rays, this ray meet at a focal point F0. Then optical center rays goes through this optical center. We get the image at A1B1. So A1B1 is a image due to this objective lens. Okay. So again, there is another lens is here, that is eyepiece. So A1B1 acts as an object for this lens, second lens, that is an eyepiece. So A1B1 put like that way, the FE beyond between FE and a pole of this second lens. So it acts as a simple microscope. Eyepiece acts as a simple microscope. Simple microscope मध्ये आपण काय केलं, तर ऑब्जेक्ट हे फोकल लेंथ आणि पोलच्या मध्ये ठेवलं, त्यामुळे आपल्याला इरेक्ट मॅग्निफाईड इमेज मिळालेली. सो सेम वे वी गेट हिअर इरेक्ट, मॅग्निफाईड and erect images here, and virtual. Okay, A2 and B2 is a final image of this object. By using these two lenses, we get the image of AB. AB is smaller than A2, B2. लक्षात घ्या, इथं A1B AB ही खूप छोटं ऑब्जेक्ट आहे, पण त्याची आपण मॅग्निफाईड इमेज करून पाहिली. That is A2, B2 is a magnified image than this original object. So expression for compound microscope is like that way. Now magnifying power of compound microscope is angle subtended at the eye by the image divided by angle subtended at unaided eye by the object at a DDV. हा फॉर्म्युला आपण प्रीवियस स्लाइड्स मध्ये पाहिलेला आहे. हे डिस्टन्सेस आपल्याला माहिती आहेत, UV, V0 and UE. UE is replaced by UE. Okay, there is a small mistake. So magnifying power we can write beta by alpha. So beta by alpha, beta is angle subtended by this eyepiece. So A2 B2, tan beta find out here first of all. So A2 B2 upon UE. VE च्या ऐवजी आपण सबस्टिट्यूट करायचे UE. So UE, that means object distance for eyepiece. This eyepiece is second lens. So A2 B2 upon UE divided by AB upon D. We get A1 B1. So rearrange this equation. A1 B1 upon AB into D upon UE, like that way. Arrange this equation, because A1 B1 is a object for second lens, and AB is object for first lens, that is a objective. Okay, so V0 upon U0 into D upon UE, we get magnifying power of compound microscope, that is a V0 upon U0 into D by UE. A1 B1 upon AB is the size of image divided by size of object. So we can write V0 upon U0. See here carefully, V0 upon U0, that is a magnifying power of objective
फर्स्ट लेन्स साठी मॅग्निफाइंग पॉवर V by U, that is magnifying power of linear magnification of objective, and magnifying power of eyepiece, that is a D by UE. आपण सिंपल मायक्रोस्कोपची D by U ही मॅग्निफाइंग पॉवर काढली. सेम वे कंपाऊंड मायक्रोस्कोपची मॅग्निफाइंग पॉवर D by UE, and linear magnification of objective, that means V0 upon U0. Listen carefully. V0 upon U0 is a linear magnification of objective, and magnifying power of eyepiece is nothing but D by UE. So we can write here magnifying power of compound microscope is M0 into ME. M0, that is a linear magnification of objective, magnifying power of objective, and ME, that is the magnifying power of eyepiece. So we can write all this way. So again we get minus V0 upon U0 into D by UE according to sign convention. Use sign convention, that is a D U0 UE are negative and V0 is a positive. Now next instrument is astronomical telescope. टेलिस्कोपचा यूज आपण काय करतो, खूप लांबचा ऑब्जेक्ट आपण पाहण्यासाठी याचा यूज करतो. हियर arrangement is different than compound microscope. Here O is a objective, its aperture is larger than eyepiece. Previous in compound microscope objective is a smaller aperture. See here objective is a smaller aperture than eyepiece, but in telescope we can see here aperture is greater than eyepiece. So construction is like that way. Ray coming from an incident on this point, optical point, from distant object, ray coming from distant object, we get image at a focal point. म्हणजेच काय, जर आपण ऑब्जेक्ट इन्फिनिटीला ठेवलं तर त्याची इमेज ही फोकल पॉइंटला तयार होते. हे हा रूल आहे. सो दिस बाय युजिंग दिस रूल वी कॅन गेट हियर AB is an image for distant object. लांबच्या ऑब्जेक्टची इमेज AB ही फॉर्म झाली फोकल लेंथला फॉर ऑब्जेक्टिव्ह. ओके, देन अगेन there is a second lens. So this ray incident on this second lens and we get the image, final image at the infinity, because AB, put AB as like FE, that means put AB at a FE, that is a focal length of eyepiece. eyepiece ची फोकल लेंथ जी आहे त्या ठिकाणी याची इमेज येईल. अशा पद्धतीनं इमेज फॉर्मेशन फॉर ऑब्जेक्टिव्ह लेन्सचं करायचं आहे की जेणेकरून आपल्याला AB हा जो आहे तर तो तुम्हाला काय मिळेल की सेकंड लेन्स साठी ऑब्जेक्ट म्हणून काम करेल, पण फायनल इमेज आपल्याला इन्फिनिटी मिळते. बिकॉज ऑब्जेक्ट हे जर फोकल पॉइंटला ठेवलं तर त्याची इमेज इन्फिनिटीला तयार होते. हा एक रूल आहे. सो magnifying power of telescope is nothing but angle subtended at eye by the final image to the angle subtended at eye by the distant object. हा previous formula आहे. So we get the magnifying power, that is AB upon FE divided by AB upon F0. So AB will be cancelled. See carefully figure. Find out the tan alpha and tan beta. So beta by alpha is nothing but magnifying power. Last slide we can see already. So magnifying power of telescope is nothing but we get F0 upon FE is magnifying power of telescope. So AB will here cancel here.